तर आरोपी निलेश चव्हाण विरोधात स्टँडिंग वॉरंट जारी करण्यात आल्याची माहिती डीसीपी विशाल गायकवाड यांनी दिलेली आहे। आरोपी निलेश चव्हाणला लवकरच पकडण्यात येईल अशी माहिती देखील डीसीपी विशाल गायकवाड यांनी दिली। काय युक्तिवाद त्या ठिकाणी झाला आणि कशा प्रकारे त्यांना पुढची प्रोसेस जी आहे ती झालेली? वैष्णवी हगवणे यांचे गुन्ह्यातील जे आरोपी आहेत 5 आरोपी यांना आज माननीय न्यायालय शिवाजीनगर यांच्यापुढे प्रोड्यूस करण्यात आलं। त्यामध्ये सुशील आणि राजेंद्र हगवणे हे जे 2 आरोपी आहे यांना आज 3 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। यापूर्वी त्यांना 5 दिवस PCR देण्यात आली होती। 31 तारखेपर्यंत ते तपासकामी PCRमध्ये आहेत। तसेच इतर 3 आरोपी आहेत शशांक, लता आणि करिश्मा हगवणे यांची यापूर्वी 11 दिवस PC झाली होती। आज त्यांना 1 दिवस PCR मंजूर करण्यात आली आहे आणि त्यांच्याकडे सखोल तपास सुरू आहे। फरार आरोपी निलेश चव्हाण यासाठी माननीय पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पथक तसेच पोलीस ठाण्याकडील आणि इतरही पथकं कार्यरत आहेत। आउट ऑफ स्टेट गेल्याची माहिती मिळत आहे, त्यासाठी आम्ही स्टँडिंग वॉरंटसाठी कोर्टमध्ये मूव्ह केलेलं आहे। लवकरच त्याला पकडण्यामध्ये यश येईल। रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड।